नमस्कार मित्रांनो, जय ओबीसी, जय संविधान. मी बळीराज धोटे, चंद्रपूर. मागील 25 वर्षापासून मी ओबीसी जागरणाचं काम, ओबीसी प्रबोधनाचं काम वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे. या ओबीसी प्रबोधनाची मला गरज यासाठी वाटली की माझा जो पूर्व इतिहास आहे, आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल. मी साधारणतः 15 ते 20 वर्ष बीजेपी मध्ये काम केलेलं आहे. मी RSS ला अतिशय जवळून बघितलेलं आहे. मी मंडल आयोग लागू झाल्यानंतर मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी लढण्याऐवजी, मंडल आयोग काय आहे हे समजून ओबीसीला ते सांगण्यासाठी लढण्याऐवजी, माझ्या ब्रेनमध्ये जे RSS बीजेपीने कंडिशनिंग केलं होतं विचाराचं, त्यांच्या विचाराचं, हिंदुत्ववादी विचाराचं, त्याच्यामुळे मी अयोध्येला 2 वेळा कार सेवेला सुद्धा गेलेलो आहे आणि माझ्यासोबत हजारो लोक घेऊन गेलेलो आहे. म्हणून आजचे जे फेसबुक लाईव्ह आहे बहुजन संघटकच्या वतीने, त्या बहुजन संघटकने आजच्या फेसबुक लाईव्ह साठी माझी आठवण केली, त्याबद्दल बहुजन संघटकचे मी आभार मानतो. आणि म्हणून मी ही जी काही माहिती यात सांगणार आहे ती आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावी. खास करून मराठा समाजाच्या लोकांनी, ओबीसी समाजाच्या तरुणांनी, मराठा समाजाच्या तरुणांनी हे खास करून ऐकावं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवावं, स्वतः समजून घ्यावं आणि लोकांपर्यंत पोहोचवावं, ही माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची किंवा प्रतिनिधित्वाची, आपल्याला आरक्षण हा शब्द मनोवादी लोकांनी बदनाम केलेला आहे. आरक्षण मागणं म्हणजे जणू काही भीक मागणं, अशा पद्धतीची एक शब्दाची संज्ञा या लोकांनी अर्थ समाजामध्ये पसरवलेला आहे. परंतु वास्तविकता ही आहे की भारतीय संविधानामध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे, रिप्रेझेंटेशन आहे. आणि हे रिप्रेझेंटेशनचा आधार जो आहे ती लोकसंख्या आहे. आता हे रिप्रेझेंटेशन किंवा आरक्षण का दिलं गेलं? विशेष करून भारतीय संविधानाचं जे 15(4) आणि 16(4) जे कलम आहे याच्यानुसार हे आरक्षणाची तरतूद मूलभूत हक्कांमध्ये केलेली आहे. हे का करावं लागलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण या देशात हजारो वर्ष बहुजन समाजाच्या विविध जाती समूहांना शूद्र लेखून, जे ज्यांच्याकडे लेखणी होती, ज्यांच्याकडे ज्ञान देण्याचं काम होतं, त्या सवर्ण लोकांनी, खास करून ब्राह्मण समाजाने या सगळ्या कष्टकरी समाजाला शूद्र लेखलं आणि त्यांना ज्ञानाचे आणि धनाचे अधिकार सपशेल नाकारले. ज्ञान घेण्याचा अधिकारच दिला नाही, कारण तुम्हाला शिकता येत नव्हतं. तुम्ही हे सगळे जे रामायण महाभारत ह्या ज्या कथा ऐकता, या कथांमध्ये शूद्र समाज जो आहे हा एकतर सैनिक म्हणून लढतो आहे किंवा कष्ट करणारा, सेवा करणारा म्हणून आपल्याला दाखवला गेला आहे. त्या रामायणात आहे तसंच आहे आणि महाभारतात आहे त्याच पद्धतीने आहे. रामायणात तर आपल्या या कष्टकरी समाजाची बंदर म्हणून अवहेलना केली आहे. बंदर जे रामाचं सैन्य, बंदर जे इतकी अवहेलना केलेली आहे. आणि म्हणून जे लोक सत्तेमध्ये आहे, राजे आहेत, त्यांचे सरदार आहेत, ते जे आदेश देतील त्याचं पालन करणं, ते फॉलो करणं, अशा पद्धतीचं एक या भारतीय समाजामध्ये जनमानस या लोकांनी तयार केलं आणि हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित केलं. ज्ञानबंदी आणि धनबंदी, शस्त्रबंदी, एकूण सप्तबंदी आहे. ही सप्तबंदी जेणेकरून या देशातला कष्टकरी समाज, बहुजन समाजाचा जो माणूस आहे तो स्वयंपूर्ण होऊ नये, आपल्या पायावर उभं राहू नये, आपल्या बुद्धीचा वापर करू नये, त्याच्याकडे आलेल्या धनाचाही त्यांनी वापर करू नये, अशा पद्धतीची सोय या मनुस्मृती आणि इतर स्मृती ग्रंथांनी केली आणि या देशातल्या बहुजन समाजाला गुलाम केलं. कारण मी यासाठी हे सांगतोय की मौर्य साम्राज्याच्या काळामध्ये मी असं कुठेतरी वाचलेलं आहे की या देशातील जे समाज जो आहे हा 70% शिक्षित होता.
म्हणजे मौर्य साम्राज्याच्या काळात, म्हणजे बुद्धानंतर मौर्य साम्राज्याची स्थापना झाली आणि साधारणतः जे 10 सम्राट होऊन गेले, या सगळ्या काळामध्ये भारत जगामध्ये जे सोने की चिडिया म्हणून म्हटलं जाते, ती खऱ्या अर्थानं सोने की चिडिया या मौर्य साम्राज्याच्या काळात भारत होती. सगळं धनधान्यानी, कारण सगळं सुसंपन्नता होती. मौर्य साम्राज्याच्या काळात भारतात तक्षशिला, नालंदा सारखी मोठमोठी विद्यापीठे होती. 10-10 हजार विद्यार्थी या तक्षशिला, नालंदा सारख्या विद्यापीठात निवासी राहायचे आणि शिक्षण घ्यायचे. आज जसा भारतामधला माणूस अमेरिकेमध्ये जाऊन शिक्षण घेणं हे आपल्याला भूषणावह मानतो, युरोपमध्ये जाऊन शिक्षण घेणं भूषणावह मानते, तसं त्या काळामध्ये जगातल्या विद्यार्थ्यांनी भारताच्या विद्यापीठामध्ये येऊन शिक्षण घ्यायचे, एवढं भूषणावह स्थान भारतीय समाजाला होतं. परंतु पुष्यमित्र शुंगाने बृहदत्ताची हत्या केल्यानंतर, कपटाने हत्या केल्यानंतर मग ज्ञानबंदी आणि धनबंदी आणि सप्तबंदीचे एकूण कानून या मनुस्मृतीचा अंमल करून लिहिल्या गेले आणि लावल्या गेले. लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने जो कोणी ज्ञान घेत असेल त्याला त्याच्या ज्ञानापासून वंचित केलं गेलं, त्याला धनापासून वंचित केलं गेलं, त्याला शस्त्रापासून वंचित केलं गेलं, हे आपण बघतोय. म्हणून हजारो वर्ष, साधारणतः 2000 वर्षपर्यंत या देशातील बहुजन समाजाला ज्ञानापासून वंचित केलं गेलं, धनापासून वंचित केलं गेलं. आणि ते कुठल्या आधारावर? तर क्षुद्र म्हणून जातीच्या आधारावर. म्हणजे तथागत गौतम बुद्धाच्या पूर्वी या देशामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. परंतु मौर्य साम्राज्यानंतर, म्हणजे चातुर्वर्ण्य व्यवस्था असल्यानंतर सुद्धा या देशामध्ये बहुजन समाजाचं मौर्य साम्राज्य स्थापन झालं. मौर्य साम्राज्याने सगळं भरभराट आणली. म्हणून या मनुवादी लोकांनी आणखी विचार केला की फक्त चातुर्वर्ण, 4 वर्ण केल्याने या देशातला बहुजन समाज हा विभाजित होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी मग वेगवेगळ्या व्यवसायानुसार जाती पाडल्या, पोट जाती पाडल्या आणि या सगळ्या देशातल्या बहुजन समाजाला वेगवेगळ्या हजारो जातीमध्ये विभाजित केलं. नुसतं विभाजितच केलं नाही, तर रोटीबेटी व्यवहार बंदी केली आणि त्याच्यामुळं या सगळ्या जातीमध्ये कट्टरता निर्माण झाली. जेवण सुद्धा एकमेकाच्या घरी सुद्धा कोणी खाऊ नये, भोजन सुद्धा करू नये, अशा पद्धतीची व्यवस्था केली. स्पृश्य अस्पृश्यता लागू केली आणि त्याचा परिणाम असा झाला की या देशामध्ये नंतर जातीभेद निर्माण झाला. हजारो जाती, आणि मग या हजारो जातींना काही खाली तर काही वर. प्रत्येक समाज असा मानतो की काही जाती माझ्या खाली आहे, काही माझ्या जाती माझ्या वर आहे. त्याच्यामुळे जो खाली आहे तो याचा वरच्याच्या लाथा आणि खालच्याला माथा आणि वरच्याचा लाथा, अशा पद्धतीची एक व्यवस्था या देशामध्ये निर्माण झाल्यामुळे प्रत्येक जण या जातीच्या याच्यामध्ये ते स्वतःला समाधानी मानायला लागला आणि हे हजारो वर्ष ही व्यवस्था या देशामध्ये सुरू होती. मात्र डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र झाल्यानंतर त्या काळात व्यवस्थेने जे पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि सत्तेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल या काँग्रेसच्या नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे संविधान लिहिण्याची जिम्मेदारी सोपवली. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान सभेच्या असंख्य लोक, जे काही संविधान सभेचे 200-250 लोक होती, ही सगळी सवर्ण समाजाची होती. त्या सगळ्या सवर्ण समाजाच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून एक एक गोष्ट ही सगळी समजावून सांगितली, वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितली. जे या संविधान सभेचा इतिहास लिखित स्वरूपात आहे, तो सगळा जर आपण वाचला तर आपल्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कशा कशा पद्धतीने या मनोवादी संविधान सभेत असलेल्या मनोवादी लोकांचा मुकाबला केला आणि त्यांच्याकडे असलेल्या अथांग ज्ञानाच्या भरोशावर त्यांनी आपलं म्हणणं, त्यांचा जो सत्सद विवेक होता, विवेकवादी विचार होता, तर्कशील विचार होता, तो सगळा समाजाच्या वेगवेगळ्या लोकांमध्ये उतरवला आणि त्यांनी भारतीय संविधान लिहिलं. भारतीय संविधान लिहिल्यानंतर शेवटचं जे संविधान अर्पण करताना डॉक्टर बाबासाहेबांनी संविधान सभेसमोर जे भाषण केलं होतं, त्या संविधान सभेतल्या भाषणात त्यांनी सांगितलं की या संविधानामुळे राजकीय लोकशाही प्रस्थापित होत आहे. एक मत, एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य, अशी व्यवस्था या देशामध्ये स्थापित होत आहे. परंतु जोपर्यंत ही राजकीय स्वतंत्रता आहे, राजकीय लोकशाही आहे, ही राजकीय
लोकशाही सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये हिचं परिवर्तन होणार नाही तोपर्यंत या राजकीय लोकशाहीला कुठलाही अर्थ उरणार नाही. अशा पद्धतीचा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता. आणि तो इशारा आणि हे सगळं सांगत असताना त्यात आरक्षणाची तरतूद यासाठी केली की किंवा प्रतिनिधित्वाची तरतूद यासाठी केली की हजारो वर्ष ज्या समाजाला प्रशासनामध्ये, शासनामध्ये, शिक्षणामध्ये त्याचे हक्क अधिकार नाकारले होते त्याला न्याय देण्याचा प्रयत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे. म्हणून आणि हे सगळं कशासाठी केलं? सामाजिक आणि आर्थिक समता या देशामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे. श्रीमंत अधिक श्रीमंत होऊ नये. सगळ्यांनी जर मिळून गुण्या गोविंदाने नांदले, सगळे जर आपापल्या हक्काचं कष्टाचं जर खायला लागले तर हा देश बलशाली होईल, समृद्ध होईल. यासाठी म्हणून आणि देशामध्ये लोकशाही सुद्धा मजबूत होईल. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या गोष्टी भारतीय संविधानात तरतूद केली. त्यास खास करून मूलभूत हक्क आणि अधिकारांमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश केला. आणि बाबासाहेबांनी हे करत असताना शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं जे रिझर्वेशन आहे हे याला कायद्याचं रूप दिलं आणि हे सगळं शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टला हे सगळे अधिकार दिले. परंतु ओबीसीचं रिझर्वेशन देत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी, कारण ओबीसी मध्ये असंख्य जाती होत्या, शेतकरी जाती होत्या, कारागिरी करणाऱ्या जाती होत्या, असंख्य जाती होत्या आणि ह्या सगळ्या जाती प्रदेश निहाय, भाषा निहाय त्यांचं नाव वेगवेगळं आहे. महाराष्ट्रात म्हणजे व्यवसाय 25-30 आहे परंतु जाती मात्र हजारो आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेबांनी असं सांगितलं की याच्यावर अभ्यास करावा, पिछडा कोण आहे, मागास कोण आहे याचा अभ्यास करावा आणि त्याच्यासाठी एक आयोग नेमावा. आयोगाने अभ्यास करून मग संविधानाच्या 340व्या कलमानुसार हा ओबीसी साठी म्हणून, मागासवर्गीयांसाठी म्हणून हा आयोग नेमावा आणि त्या पद्धतीने ज्या जाती खऱ्या अर्थाने मागास आहे, शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहे, त्या जातींना त्यांच्या उन्नतीसाठी, प्रगतांच्या बरोबरी येण्याची संधी देण्यासाठी शासन प्रशासनामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व मिळावं, वाटा मिळावा यासाठी म्हणून ही आरक्षणाची किंवा प्रतिनिधित्वाची तरतूद केलेली आहे. हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे. सवर्ण जे आहे, जे आज आरक्षणाचा विरोध करतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे. ब्राह्मण समाजाने सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे आणि जे मागास आहे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांनी हे सगळं जर समजून घेतलं तर ते आपल्या हक्क अधिकारासाठी लढतील. त्यांचे हक्क अधिकार कोणी हिरावले आहे ते त्याचा शोध घेतील आणि ते पुन्हा आपल्याला परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. म्हणून आज ही जी आरक्षणाची लढाई ही वेगवेगळ्या जाती समूहांमध्ये सुरू झालेली आहे. ज्या समूहांनी हे आरक्षण किंवा बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिलेलं जे प्रतिनिधित्व आहे ते समजून घेतलेलं आहे, तो समाज आज स्वतःच्या हक्क अधिकारासाठी वेगवेगळ्या स्तरावर शांतीपूर्ण लोकशाहीच्या मार्गाने लढण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण लोकशाहीमध्ये मताचा जो अधिकार आहे, हा मताचा अधिकार ह्या सवर्ण श्रीमंतांना आणि सवर्ण लोकांना, सत्ताधारी लोकांना, व्यवस्थेत असलेल्या लोकांना, त्यांना गरिबांच्या समोर जाऊन सुद्धा मतांसाठी भीक मागावी लागते. बाबासाहेबांनी हे जे अधिकार दिले आहे हे अधिकार आपण समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांनी हा जर अधिकार दिला नसता, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू हे जर केलं नसतं तर कोणीही निवडणूक लढणारे जाऊन गरिबांच्या समोर हात पसरले नसते. आज ते गरिबांच्या समोर का हात पसरतात तर त्यांना माहिती आहे की तुमच्या मताची किंमत त्याला माहिती आहे, तुमचं मत त्यांना हवं आहे, म्हणून ते हात पसरतात, बनवाबनवी करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकारचे आमिष दाखवतात, आश्वासनं देतात आणि एकदा निवडून गेले की मग आपलं भरतात, आपल्या समाजाचं, आपल्या ज्या वर्गाचं, जातीचं, नात्यागुत्यातल्या लोकांचं हित बघतात. आणि म्हणून या आज लोकशाहीमध्ये भारतीय संविधानाला अपेक्षित जे बाबासाहेबांना होतं किंवा संविधान निर्मात्यांना अपेक्षित होतं, या समाजात बदल ज्या पद्धतीने हवा होता तसा आज झालेला नाही. आणि म्हणून आम्ही बहुजन समाजातल्या म्हणजे SC ST बहुजन म्हणण्यापेक्षा संविधानाने जी भाषा केलेली आहे, संविधानाने 5 वर्ग केलेले आमच्या भारतीय समाजाच्या हजारो जातींना 5 वर्गामध्ये त्याची विभागणी केली आहे. म्हणजे जातीभेद कमी करण्याचा प्रयत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. एक आहेरेमधला जो वर्ग आहे तो सवर्ण वर्ग, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, धन आहे, संपत्ती आहे असा वर्ग म्हणजे खुला वर्ग किंवा सवर्ण वर्ग. त्यानंतर दुसरा ओबीसी,
इतर मागास वर्ग, ज्याला पिछडा वर्ग म्हणतात, हा जो शेती करणारा, धान्य पिकवणारा, लोकांना या देशाला खाऊ घालणारा, जगवणारा आणि बारा बलुतेदार करणारे जे लोक आहे, कारागिरी करणारे जे लोक आहे, हे कारागिरी म्हणजे स्वतः कष्ट करून नवनिर्माण करणारा हा जो समाज आहे, तो सगळा हा ओबीसी मध्ये येतो. आणि मोलमजुरी करणारा, दुसऱ्यांच्या शेतावर राबणारा असा जो समाज होता, ज्याला पूर्वी जाती व्यवस्थेने, वर्ण व्यवस्थेने अस्पृश्य म्हटलं होतं किंवा अतिशूद्र म्हटलं होतं, हा शेड्यूल कास्ट, ज्याला बाबासाहेबांनी त्याला नाव दिलं आणि त्यांचं एक शेड्यूल केलं आणि त्याच्यामध्ये असंख्य ज्या अस्पृश्य जाती होत्या त्या सगळ्या जातींचा समावेश त्याच्यामध्ये केला. त्यानंतर आदिवासी समाज, जो दऱ्याखोऱ्यामध्ये राहायचा, जंगलांमध्ये राहायचा, या समाजासाठी सुद्धा बाबासाहेबांनी घटनेच्या, संविधानाच्या 342 कलमानुसार तरतूद केली आहे, आरक्षणाची तरतूद केली. त्यानंतर जो धर्मांतरित अल्पसंख्याक समाज आहे, मग शीख आहे, मुसलमान आहे, जैन आहे, असे असंख्य समाज आहे की जे पूर्वी या ज्या एससी एसटी ओबीसी जातींमधलेच होते, परंतु ज्यांचा सवर्णांनी जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर छळ केला आणि मग ते सगळे त्यांनी या सगळ्या जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर केलेल्या छळाला आणि त्यांचे जे हक्क अधिकार नाकारले होते, ते हक्क अधिकार परत मिळवण्यासाठी जे म्हणून या देशामध्ये विदेशी राज्यकर्ते आले, त्यांच्या सोबत त्यांनी स्वतः धर्मांतर केलं आणि मग त्यांनी आपली प्रगती करून घेतली. असा जो धर्मांतरित समाज आहे, 11-12%, 13% आता तो समाज आहे. तर हा सगळा समाज म्हणजे सवर्ण जे आहे, खुला वर्ग ज्याला म्हणतो, ते 15% आहे. ओबीसी जो आहे 1931च्या जनगणनेनुसार 52% आहे. परंतु आता जी बिहारमध्ये जी जनगणना, जातीय जनगणना केली, त्या सर्वेनुसार हा ओबीसी समाज तिथे 63% आढळलेला आहे. आणि शेड्यूल कास्टचे जे विविध जाती आहेत त्या 15% आहेत. शेड्यूल ट्राईब 67% आहे आणि बाकीचा उर्वरित 11-12% हा धर्मांतरित. असे 5 वर्ग केले. डॉक्टर बाबासाहेबांनी या हजारो जातींना या 5 वर्गामध्ये समावेश केला आणि जातीभेद कमी करण्याचा प्रयत्न केला. म्हणून आम्ही आज स्वतःची ओळख सांगत असताना शेड्यूल ट्राईब कास्टचा माणूस स्वतःची जात नाही सांगत, तो आपला परिचय देताना स्वतःचं नाव सांगतो आणि शेड्यूल कास्ट म्हणतो. शेड्यूल ट्राईबचा माणूस स्वतःचं जात नाव सांगतो आणि शेड्यूल ट्राईबचा म्हणतो. अल्पसंख्याक समुदायाचा माणूस सुद्धा स्वतःचं नाव सांगतो आणि मग अल्पसंख्याक समाज से हूं असं म्हणतो. सवर्ण हे सुद्धा मी खुल्या वर्गातला हो अशा पद्धतीचं. ओबीसी सुद्धा, ओबीसी अजून जातीवर आहे. ओबीसी आपलं नाव सांगतो, मग तो मी तेली, मी कुणबी, मी माळी, मी धनगर, मी सुतार, मी लोहार, मी कुंभार, मी विणकर, हे सगळं. म्हणून हा ओबीसी समाज सुद्धा आता ओबीसी या प्रवर्गावर येत असल्यामुळे ओबीसीचं मोठं आंदोलन या देशात निर्माण होत आहे. ओबीसीला त्यांचे हक्क अधिकार, त्यांची अस्मिता आता ही जागृत झाल्यामुळे आणि या ओबीसीचे हक्क अधिकार कोणी हिरावले हे सगळं त्यांना कळल्यामुळे आज ओबीसी लढायला तयार झालाय. मी जे या सगळ्या अनुषंगाने जे सांगत होतो की ज्या वेळेस माझी एक परिस्थिती होती, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी ज्यावेळेस मंडल आयोग लागू झाला, माननीय व्ही.पी. सिंगांनी मंडल आयोग लागू केला 7 ऑगस्ट 1989 रोजी, त्यावेळेस मी मंडल आयोगाला ह्याच्यासाठी लढण्याच्या ऐवजी मला सर्व वर्तमानपत्राची मला आणि न्यूज चॅनलच्या मला आठवते, बातम्या आठवतात ते जसेच्या तसं सगळ्या वर्तमानपत्रांनी लिहिलं की मागासवर्गीयांच्या आरक्षणात वाढ. म्हणजे माझाही समज असा झाला, साऱ्या ओबीसीचा समज असा झाला की शेड्यूल कास्टला जे 15% रिझर्वेशन मिळायचं, शेड्यूल ट्राईबला जे 7.5% रिझर्वेशन मिळायचं, ते रिझर्वेशन मध्ये त्यांच्या वाढ झाली असा माझाही समज झाला. माझ्यासारखा असंख्य लोकांचा समज झाला. आणि मग आम्ही ओबीसीच्या त्या मंडल आयोगाच्या हक्क अधिकारासाठी, आरक्षणासाठी लढण्याच्या ऐवजी आम्ही RSSनी जे षडयंत्र रचून लालकृष्ण अडवाणीच्या नेतृत्वामध्ये सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. 25 सप्टेंबरला ती रथयात्रा सुरू केली त्यांनी आणि त्या 25 सप्टेंबर पासून तर मग 31 ऑक्टोबर पर्यंत राम रथयात्रा काढली आणि मग या देशामध्ये हा हिंदुत्वाचा धार्मिक उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ओबीसींना मंडल आयोग काय आहे हे त्यांना कळू नये अशा पद्धतीचं षडयंत्र या सवर्ण लोकांनी, खास करून RSSनी केलं. आणि मग या सगळ्या याच्यात बरं त्याचं नेतृत्व कोणाकडे दिलं, ते एक जे खत्री समाजाचे आहे लालकृष्ण अडवाणीकडे. ज्यावेळेस बीजेपी सत्तेत यायची अवस्था आली, त्याला सांगितलं की लालकृष्ण अडवाणी आता हे कट्टरपंथी आहे, म्हणून कट्टरपंथी माणूस
प्राईम मिनिस्टर नाही झाला पाहिजे, तर मवाळपंथी वाजपेयी झाला पाहिजे. म्हणजे बघा षडयंत्र कशी आहे यांची, कशा पद्धतीची षडयंत्र करतात ते आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून हे अशा पद्धतीने, म्हणजे मी सुद्धा स्वतःला मागासवर्गीय समजत नव्हतो. ज्या 25 वर्षा 30 वर्षापूर्वी आम्ही स्वतःला मागासवर्गीय समजत नव्हतो, मराठे तर आज स्वतःला मागासवर्गीय आजही समजत नाही. मराठ्यांच्या डोक्यात टाकलाय, ओबीसीच्या डोक्यात टाकलाय तो होतं की तुम्ही क्षत्रिय. मलाही वाटायचं की चला मी क्षत्रिय. आज मराठे स्वतःला क्षत्रिय समजतात. अरे शिवाजी महाराजांच्या काळात लढलेले मराठे किती होते? सारा मराठा समाज नाही लढला. सरदारांचं युद्ध होतं, ते मोजके लोक लढले. आणि मग परंतु नंतरच्या काळात, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात किंवा 1947च्या पूर्वी, म्हणजे भारतीय संविधान लागू होण्याच्या पूर्वी तुमची आमची सगळ्यांची ओळख जात म्हणून होती. माझ्या जातीच्या व्हेरिफिकेशनसाठी मी जेव्हा कास्ट सर्टिफिकेट काढलं, कास्ट सर्टिफिकेटचं म्हणजे त्या जातीचं व्हेरिफिकेशन करावं लागते, कारण बोगस लोकांनी घुसखोरी केली होती या सगळ्या SC ST OBC मध्ये. मग सरकारने जात व्हेरिफिकेशनचं, तो जात व्हेरिफिकेशनसाठी 1965चा पुरावा आम्हाला सादर करावा लागला. त्यात आमच्या आजोबाची, माझं जे गाव आहे नलपडी, त्या माझ्या आजोबाची जी जमीन होती ते लिहिलेलं होतं की देवाजी कुणबी. पूर्वी गावातली लोक ही जातीच्या नावाने ओळखल्या जायची, म्हणून जुने जे रेकॉर्ड आहे हे जातीचे रेकॉर्ड आहे. परंतु आणि मग त्या आधारावर ही जातीच्या आधारावर ते कास्ट सर्टिफिकेट दिल्या जायचं. शाहू महाराजांनी, डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी सांगितलं, मराठा शिक्षण परिषद ज्यावेळेस इथे खामगावला झाली त्यावेळेस त्या मराठ्यांना सांगितलं की अरे तुम्ही स्वतःला मराठा समजू नका. तुम्ही जर स्वतःला मराठा समजले तर तुम्हाला या भारतीय संविधानाचा लाभ होणार नाही. परंतु डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा या मराठ्यांनी, मराठा समाजातल्या लोकांनी त्यावेळेस तात्कालिक अपमान केला. तुम्ही आम्हाला शूद्र व्हायला सांगता का? तुम्ही आम्हाला खालच्या जातीमध्ये ढकलता का? असं वगैरे म्हटलं. आणि मग त्यांनी सगळ्या मराठा समाजांनी, कारण त्यांच्यामध्ये वर्णश्रेष्ठत्व, क्षत्रियत्व अशा पद्धतीचे, तुम्ही उच्च अशा पद्धतीचं त्यांच्या डोक्यामध्ये ते सगळं भरलेलं होतं. आणि मग त्यांनी सगळ्या आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शाळा सुरू झाल्या गाव खेड्यामध्ये, सगळ्यांनी आपलं नाव त्या शाळांमध्ये टाकताना काय टाकलं? मराठा समाजाने मराठा म्हणून टाकलं. त्यांनी कुणबी नाही टाकलं. कुणबी टाकल्याच्या ऐवजी आता जसं ते कुणबी म्हणून आम्हाला सरसकट म्हणजे त्या जरांगे पाटलाची कमालच आहे, सरसकट आम्हाला. अरे पुरावे, आरक्षणासाठी जे शासनाने नियम केलेले आहे सगळ्या याच्यासाठी लोकांनी, SC ST OBCचं जे रिझर्वेशन आहे, रिप्रेझेंटेशन आहे, हे कोणी भामट्याने हिसकावू नये, कोणी चुकीच्या लोकांनी हिसकावू नये. म्हणून ही जी व्यवस्था केलेली आहे या व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न सरसकट या शब्दामध्ये आहे. उद्या शेड्यूल कास्ट मधलेही काही म्हणतील प्रगत की आम्हाला सुद्धा सरसकट आरक्षण द्या, आमची जात विसरा आणि आम्हाला सरसकट द्या. शेड्यूल ट्राईबचे म्हणतील सरसकट द्या. तर जसं आज हे मराठ्यांचं सरसकट सुरू आहे हे चुकीचं आहे. मात्र चुकीचं आहे असलं तरी मराठ्यांनी हे आरक्षणाची संवैधानिक तरतूद काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. जसं मी आता सांगितलं की मराठ्यांच्या डोक्यामध्ये क्षत्रियत्व, सवर्ण हे तुम्ही काढून टाका. ब्राह्मणवाद्यांनी तुमच्या डोक्यात ते पेरलेलं विष आहे. हे जातीच्या उतरंडीमधलं, जातीच्या याच्यामधलं श्रेष्ठत्वाचं जे तुमचं जे डोकं तयार केलेलं आहे, कंडिशनिंग केलेलं आहे, ते सगळं तुम्ही काढा. तुम्ही सुद्धा क्षुद्र आहात. छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून ज्या लोकांनी राज्याभिषेक नाकारला, शाहू महाराजांना शूद्र म्हणून वेदांचे मंत्र सुद्धा नाकारले, त्या तर तुम्ही कोणते सामान्य जे माणसं आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, यांची काय दिशा? वर्णव्यवस्थेत तुम्ही सुद्धा शूद्र आहे, परंतु तुमच्या डोक्यात अजूनही क्षत्रियत्व आहे. म्हणून ही जी लढाई आहे, तुम्हाला मराठ्यांनाही आरक्षण मिळू शकते. आता तुम्ही विचार करा की शेड्यूल कास्टला 15% रिझर्वेशन आहे, त्यांची पदं भरली आहे 10%, 11% भरली आहे, म्हणजे 4% शेड्यूल कास्टचं रिझर्वेशन अजूनही वेगवेगळ्या प्रवर्गामधलं अजूनही खाली आहे. शेड्यूल ट्राईब शिकलेच नाही बिचारे, 7वा 8वा 10वा वर्ग शिकले, क्लास 3 क्लास 4 चौकीदार चपराशाच्या नोकऱ्या लागले, अधिकारी किती झाले आहे? फार कमी आहे. म्हणून शेड्यूल ट्राईबची सुद्धा जी आरक्षण आहे, रिझर्वेशन आहे, हे सुद्धा वरच्या स्तरावरचं या सवर्ण लोकांनी बळकावलेलं आहे. ओबीसीला
1993 पासून प्रत्यक्ष आरक्षणाची अंमलबजावणी त्या इंदिरा साहनी प्रकरणानंतर सुरू झाली आणि 27% म्हणजे आम्ही लोकसंख्येत 52%, आम्हाला दिला वाटा किती 27%. वरून सांगितलं कॅप लावली 50%च्या वर आरक्षण देऊ नये. हे कोणी लावली कॅप? कोणी लावली? सर्वोच्च न्यायालयाने. परंतु हे न्यायालयाने जरी असं म्हटलेलं असलं, संसदेला अधिकार आहे. या भारतीय संविधानानुसार संसद ही सर्वोच्च आहे. संसद कायदा करून हे सगळं बदलवू शकते. जसं मोदी सरकारने ईडब्ल्यूएसचं आरक्षण एका दिवसात कोणी मागितलं होतं का? कोणी रस्त्यावर आलं होतं का? कोणीच नाही आलं. परंतु ईडब्ल्यूएसचं आरक्षण संविधानाची दुरुस्ती करून सवर्णांना आरक्षण दिलं. म्हणजे 50%ची जी कॅप लागलेली होती, ही 50%ची कॅप मोदी सरकारने स्वतः तोडली आहे. संविधानाच्या 100 म्हणजे आरक्षणाचा जो विषय आहे, नोकऱ्यांचा, सरकारी नोकऱ्यांचा विषय आहे. एक तर केंद्र सरकारच्या नोकऱ्या, केंद्र सरकारच्या विभागातल्या, दुसऱ्या राज्य सरकारच्या विभागातल्या, म्हणून हा जो नोकऱ्यांचा विषय होता हा समवर्ती सूचित होता. परंतु 102 क्रमांकाची घटना दुरुस्ती करून या राज्याचे सगळे अधिकार मोदींनी काढून घेतले आणि हे सगळे काढल्यानंतर मग फडणवीसनी मराठ्यांना आरक्षण दिलं. बघा किती बदमाशी आहे. घटनेची दुरुस्ती केली 102 क्रमांकाची आणि त्यानंतर मराठ्यांना आरक्षण दिलं आणि मग कोर्टात गेल्यानंतर हे टिकलं नाही. कोर्टात जाणारे कोण होते? तर सेव्ह मेरिट नावाची एक संघटना जी नागपूरमधून सुरू करण्यात आली होती आणि ज्याचा करता धरता हे सगळे आरएसएसची लोक होती. फडणवीस आहे, त्यात आणखी लोक आहे. त्या सगळ्या आरएसएसच्या लोकांनी मधल्या काळामध्ये सेव्ह मेरिटच्या नावाने आमच्या भागात मोर्चे काढले. चंद्रपुरातही मोर्चा काढला होता, नागपूरमध्येही मोर्चा काढला होता सेव्ह मेरिट. आणि याच्यामधलेच लोक हे 14-15 लोक मग कोर्टात गेले मराठा आरक्षणाच्या विरोधात. परंतु कोणाच्या नावाची चर्चा केली? आरक्षणाच्या विरोधात, मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात कोण गेलं म्हणून? गुणरत्न सदावर्ते, जयश्री पाटील, आमच्या चंद्रपूर मधलाही जैन आहे, सारडा आहे. हे सगळे सवर्ण समाजाचे लोक या आरक्षणाच्या विरोधात गेले आणि मग सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की जे आरक्षण तुम्ही मराठ्यांना दिलं आहे त्याच्यासाठी, आरक्षणासाठी उपयुक्त असा डेटा, माहिती, मजबूत अशी आधार म्हणून असलेली माहिती द्या. मग मजबूत आधार कोणता आहे? तर लोकसंख्येमध्ये मराठ्यांचं असलेलं प्रमाण. मराठ्यांचं प्रमाण जातीनिहाय जनगणना नाही, जनगणना नाही, त्याच्यामुळे मराठ्यांचं प्रमाण किती आहे त्याची माहिती नाही. ओबीसीचं प्रमाण किती आहे माहिती नाही. ओबीसी 52% होते 1931च्या जनगणनेनुसार. मग 52% तर म्हणजे असा नियम आहे की नवीन काही त्यात संशोधन झालं नसेल, नवीन काही माहिती जर आली नसेल तर ती जुनी जी माहिती शासनाकडे उपलब्ध आहे, स्टॅटिस्टिक्सल डेटा जो उपलब्ध आहे त्या डेटाचा आधार घेऊन सामाजिक योजना, सामाजिक कल्याणाच्या योजना, जनतेच्या कल्याणाच्या योजना आखल्या पाहिजे असा नियम म्हणतो. मग जोपर्यंत, मग आम्ही तीच तर मागणी करतोय, आम्ही 2001 पासून तीच मागणी करतोय की जनगणना झाली पाहिजे. जनगणनेमध्ये जातीय जनगणना झाली पाहिजे. कोण कोणत्या जण, हे सवर्ण लोक काय म्हणतात जातीयवाद वाढेल. शेड्यूल कास्टची जातीय जनगणना होते ना, शेड्यूल ट्राईबची जातीय जनगणना होते ना. मग शेड्यूल कास्टची, शेड्यूल ट्राईबची जातीय जनगणना होते आहे. तुम्ही सगळे शाळेमध्ये आपला दाखला घेत असताना किंवा नाव टाकत असताना सगळे आपल्या जातीचा उल्लेख करतात. मग कुठे जातीयवाद वाढलाय? हे वाढलाय? कुठेच नाही वाढलाय जातीयवाद. परंतु फक्त हे जे मागास लोक आहे म्हणजे SC ST OBC, प्रामुख्याने ओबीसी हा जो आपल्या संविधानिक आरक्षण मागायला लागला, आपला वाटा मागायला लागला, आपला हिस्सा मागायला लागला, तर या लोकांनी ही सगळी नवीन नवीन षडयंत्र शोधून काढली, नवीन नवीन क्लुप्त्या काढल्या. जातीवाद वाढले? बिलकुल जातीवाद वाढला नाही, जातीवाद कमी झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी हजारो जातींना 5 प्रवर्गामध्ये त्याचं विभाजन केलं आहे, म्हणजे कमी झाल्या आहे जाती. मग आम्ही आता प्रवर्ग म्हणून आम्ही जेव्हा एकत्र यायला लागलो आहे, जोपर्यंत जातीमध्ये आम्ही विखुरलेले होतो तोपर्यंत सवर्ण समाज किंवा ब्राह्मणवाद्यांना मस्त आनंद होत होता, त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आता आम्ही संवैधानिक प्रवर्गावर येतो आहे तर यांच्या डोक्यात प्रश्न निर्माण होत आहे, यांचा पोटशूट उडवत आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही प्रवर्गावर येऊ नये म्हणून आमच्यामध्ये जातीभेद निर्माण करण्याचा, जाती जातींना आपसात लढवण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होतो आहे. म्हणून हे आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांना आरक्षण साधं आहे,
50%ची जी कॅप, आता काही लोक तो जरांगे आणि काही मराठे म्हणतात, मराठ्यांना तुम्ही समजून घ्या, मागणी काय करतात, 50%च्या आत आम्हाला मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबी जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. आणि बदमाशी नाही का? तुम्ही असं म्हणा ना की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्यांना त्यांच्या जातीची, मराठ्यांची संख्या किती आहे यासाठी जात न्याय जनगणना झाली पाहिजे, सरकारने केली पाहिजे. आमची जेवढी संख्या आहे मराठ्यांची त्या प्रमाणात त्यांना रिझर्वेशन दिलं पाहिजे. आणि मग यासाठी ती जी 50ची कॅप आहे ती संसदेने कायदा करून हटवली पाहिजे. आणि संसदेमध्ये आता संसदेमध्ये मोदी सरकार सत्तेत आहे, 300-400 लोक, 300-350 लोक या सत्तेत आहे. महाराष्ट्रातही बीजेपी सत्तेत आहे. म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून दिसत असले, अजित पवार उपमुख्यमंत्री असले, तरी या सगळ्या सरकारचा जो करता धरता आहे ते फडणवीस आहे, RSS आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आमचे लोक मंत्री आहे, परंतु त्यांचा चालक जो आहे, त्यांचा PA जो आहे, आणि त्यांचे सगळे जे आहे जे RSS चे लोक आहे. अहो, बीजेपीच्या आमदारांचे, इतर समाजाचा तो आमदार असेल त्याचे सुद्धा PA हे RSSनी त्यांचे प्रचारक दिलेले आहेत. समजून घ्या तुम्ही, त्यांच्या जवळ जा, तुम्ही त्या आमदाराच्या मंत्र्याच्या जवळ जा, कोण त्यांचे खास मर्जीतले आहे हे समजून घ्या. हे ज्या दिवशी तुम्ही समजून घ्याल त्यावेळेस हे सगळे जे मंत्री, आमदार, खासदार हे कोणाच्या सल्ल्याने वागतात हे तुम्हाला कळेल. म्हणून हे सगळे यांच्या सल्ल्याने वागतात. आणि म्हणून मग या लोकांना हे सगळं सांगितलं जात आहे की बिलकुल मराठ्यांचा आरक्षणाचा 100% हक्क आहे, परंतु त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळाला पाहिजे. ते मिळते, तुम्ही त्या पद्धतीने लढलं पाहिजे. बघा, 2019च्या निवडणुका होत्या, त्याच्यापूर्वी 2014च्या निवडणुका, त्या 14च्या निवडणुकामध्ये काय काय लॉलीपॉप दिलं मोदीजींनी, बीजेपीने काय काय लॉलीपॉप दिलं, 15 प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट, 2 करोड दरवर्षाला नोकऱ्या, शिक्षण काय काय अमका टोमका किती काय काय दिलं, ते सगळे विसरले. नंतर सत्तेत आल्यानंतर फक्त जातीवाद, जातीला, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर लोकांमध्ये भेद पाडण्याचा प्रयत्न केला. मग 2019च्या निवडणुका आल्या, त्याच्या अगोदर मराठा मोर्चे निघाले, मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर या महाराष्ट्रातल्या जनतेला ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर आरक्षण दिलं, तेवढं निवडणूक झाल्या, निवडणुका निघून गेल्यानंतर कोर्टात गेले, कोर्टाने मग ते आरक्षण रद्द ठरवलं, झालं. सत्तेत मात्र ते लोक आले. शरद पवार साहेबांनी जर शिवसेनेला आपल्या बाजूने घेतलं नसतं, उद्धव ठाकरेंना बाजूला घेतलं नसतं आणि महाविकास आघाडीची स्थापना केली नसती, तर फडणवीसच मुख्यमंत्री झाले असते आणि मग सगळं यांना सत्ता वापरायला मिळाली असती, सत्तेचा पूर्णपणे लाभ घेता आला असता. परंतु ते जमलं नाही. शरद पवार साहेबांच्या खेळीमुळे हे सगळं यांचं राजकारण उघड पडलं. परंतु तरी पण सुप्रीम कोर्टामध्ये हे लोक गेले आणि आता आरक्षण रद्द केलं. आता 2024च्या निवडणुका येत आहे, त्या 2024च्या निवडणुका लक्षात घेऊन, लोकसभेच्या आहे, विधानसभेच्या आहे, ह्या निवडणुका लक्षात घेऊन पुन्हा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न, त्यांना हे आरक्षणाचं लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न, आणि तेही ओबीसी मधून कुणबी जात प्रमाणपत्र घेऊन ते देण्याचा प्रयत्न हे लोक करून राहिले आहे. म्हणून मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहोत, परंतु ओबीसी मधला नाही. तुम्ही स्वतंत्र आरक्षण, मराठा समाज आणि ओबीसी सगळे, SC ST मायनॉरिटी सगळे मिळून जर आम्ही आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही लढाई जर लढायला लागलो तर निश्चितच आम्हाला यश मिळेल. मी म्हणून सुरुवातीला सांगितलं आहे की मग शेड्यूल कास्टचं कमी आरक्षण पदं भरलेली आहे, शेड्यूल ट्राईबची पदं कमी भरलेली आहे, ओबीसीची पदं 7-8 वरच्या वर्गातली तर क्लास 2 क्लास 1 तर 4%, 5%च भरलेली आहे. आरक्षण दिलं किती आहे? 27%. पदं किती भरलेली आहे? क्लास 3 क्लास 4 ची 11-12%, 11-12-13% असतील, काही कमी जास्त असतील, आणि 4%, 5% क्लास 1 क्लास 2 ची वरच्या स्तरावरची. मग ही सगळी पदांवर कोण कब्जा केलाय? शेड्यूल कास्टच्याही पदांवर कब्जा कोणाचा आहे? सवर्णाचा. शेड्यूल ट्राईबच्याही पदावर कब्जा कोणाचा आहे? त्यांच्या हक्काच्या सवर्णाचा. ओबीसीच्याही हक्काच्या पदांवर कोणाचा अधिकार आहे? सवर्णाचा. राहिली जी अल्पसंख्याक, धार्मिक अल्पसंख्याक आहे, धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये जैन समाज श्रीमंत आहे, तो व्यापारी करणारा समाज जो आहे, जे सिंधी आहे, मारवाडी आहे, हे सगळे व्यापार करणारे लोक आहेत, त्यांचं याच्याकडे लक्ष नाही. त्याच्यामुळे यांच्याही अधिकार आहेत, यांच्याही
हक्क अधिकाराच्या वाटा त्या खास करून ब्राह्मण समाजाने हिरावलेला आहे. मुसलमान समाज शिक्षित नाही, कमी आहे. जे शिकले आहेत ते 1-2 लोक 10% नोकरीवर आहे, सरकारी नोकऱ्यांवर. मग 11-12% मुसलमानांच्याही लोकसंख्येच्या ज्या वाटा आहे तोही याच लोकांनी बळकावलेला. म्हणजे एकूण साधारणतः 68 ते 70% म्हणजे 78 ते 80% पदांवर या सवर्णांमधलाही प्रामुख्याने ब्राह्मण समाजाचा वाटा आहे. ब्राह्मण समाजाने पदं बळकावलेली आहे. तुमची पदं ओबीसीनी बळकावली नाही आहे. काही लोक म्हणून राहिले की म्हणे 16% ओबीसीला GR निघाला ना काय. अरे तर वाचा, अहवाल वाचा. मागासवर्गीय आयोग, कालेलकर आयोगाचा अहवाल वाचा, मंडल आयोगाचा अहवाल वाचा, हे सगळे वाचा ना. वाच. जरांगे म्हणते जे बघा, जरांगेचं कंडिशनिंग कसं केलंय, ईडब्ल्यूएस मला माहितच नाही म्हणते. मराठा समाजाला जे आरक्षणाची लढाई लढत आहे, तुम्ही उपोषण करत आहे आणि तुम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा फायदा मराठ्यांना होतो आहे हे माहित नाही. म्हणजे किती शोकांतिक आहे. आणि आंदोलन करून राहिले तुम्ही. म्हणजे जसा देशाचा एखादा प्राईम मिनिस्टर अनपढ गवार असेल तर देशाची कशी वाट लावतो, तसाच समाजाचा नेता जर अनपढ असेल, तो अभ्यासू नसेल, त्याला काही माहिती नसेल, पुस्तक वाचायची गरज नाही म्हणतो. जरांगे म्हणतो की मला पुस्तक वाचायची गरज नाही. म्हणजे कोण होऊन गेला, कुठला अभ्यास आहे काय. म्हणजे जरांगीला हे सगळं सांगणारा, कंडिशनिंग करणारा, त्याला माहिती देणारा, त्याच्याकडून वदवून घेणारा कोणीतरी दुसरा आहे. हे जरांगेचं समर्थन करणाऱ्या मराठा समाज तरुणांनी, मराठा समाजाच्या लोकांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. निश्चित तुमची आमची ही सगळ्यांची लढाई आहे, आम्ही मिळून लढूया. परंतु तसं न करता तुम्ही आणि आम्ही सगळे जर मिळून लढलो तर हक्क कोणाचे, आमच्या हक्कावर ज्यांनी कब्जा करून बसलेले आहे ते आम्ही हिसकावू. म्हणून ते हिसकावल्या जाऊ नये म्हणून हा जो सवर्ण समाज आहे, प्रामुख्याने ब्राह्मण समाज लोक आहे, RSS ची लोक आहे, ही आम्हाला आपसात लढवण्याचा प्रयत्न करते आहे. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे जोपर्यंत आम्हाला समजणार नाही, आमचा आरक्षणाच्या हक्काची लढाई किंवा आमचा हिस्सा हिरावणारा आमचा खरा शत्रू कोण आहे, जोपर्यंत हे समजणार नाही तोपर्यंत आम्ही आपसात लढत राहू. म्हणून तुम्ही समजून घ्या. म्हणजे बघा, RSSनी समर्थन केलं का मराठ्याच्या आरक्षणाचं? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. कुठल्या RSSच्या नेत्यांनी समर्थन केलं? बीजेपीच्या कुठल्या नेत्यांनी समर्थन केलं? विद्यार्थी परिषदेच्या कोणत्या नेत्यांनी समर्थन केलं? बजरंग दलाच्या, विश्व हिंदू परिषदेच्या कोणत्या नेत्यांनी समर्थन केलं? वाचलं का कुठे तुम्ही? तुम्हाला फक्त हिंदू म्हणून त्याचा वापर करतात. आणि म्हणजे ज्यावेळेस जाती प्रबळ होत्या त्यावेळेस जातीच्या नावाने तुमचं शोषण केलं. आता भारतीय संविधानाने सगळे हक्क अधिकार दिले आहे, तर हे लोक हिंदू म्हणून तुम्हाला आता हिंदू म्हणतात आणि हिंदू म्हणवायला लावतात आणि धर्माच्या नावानं शोषण करतात. वास्तविकता त्या जातीच्या नावाने शोषण केलंय आणि आजही संविधानाने दिलेले तुमचे हक्क अधिकार आहे तुम्हाला मिळू नये म्हणून तुमचं ते हिंदूकरण करून ते हिसकावण्याचा प्रयत्न तुम्हाला भावनिक करतात. हक्क अधिकाराची गोष्ट करत नाही ते कधी. अरे जर मराठा हिंदू आहे, ओबीसी हिंदू आहे, SC हिंदू आहे, ST हिंदू आहे, तर या सगळ्यांच्या आरक्षणाचा, या सगळ्यांच्या संवैधानिक हक्क अधिकाराला विरोध कोण करते? शेतकरी हिंदू आहे. शेतकऱ्यां कांद्याचे भाव 40% तुम्ही निर्यात शुल्क लावलं, 8,000 रुपये. आता म्हणजे कांद्याचे भाव वाढत आहे, म्हणजे कांदा शॉर्टेज आहे, तर $8,000 निर्यात शुल्क लावता तुम्ही. हे काय प्रकार आहे? म्हणजे हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. माझी विनंती आहे मराठा बंधूंनो, मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, मराठा तरुणांनो मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय की हे समजून घ्या. तुम्ही जर हिंदू आहे तर या हिंदुत्ववादी संघटना मराठा आरक्षणाचं समर्थन का करत नाही? मराठ्यांना आम्ही वेगळं आरक्षण देऊ, संविधानात दुरुस्ती करू आणि संविधानात कायदा करून मराठ्यांना आरक्षण देऊ असं का म्हणत नाही? तुम्ही ही चुकीची मागणी आहे की कुणबी जात प्रमाणपत्र द्या. कसे देणार? सरसकट कसं होणार हो? हे सगळे लढवण्याचे प्रयत्न आहे. हे कावेबाज लोकांचे, धूर्त लोकांचे, बदमाश लोकांचे हे तुम्हाला आम्हाला लढवण्याचा प्रयत्न आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे आपण समजून घ्या याची मी एक तुम्हाला विनंती करतोय. बघ, आरक्षण हे काही लोक म्हणते की 10 वर्षाचंच आरक्षण. अरे 10 वर्षाचं कोणतं? संविधानाने जे दिलेलं आरक्षण आहे हे 4 प्रकारचं आरक्षण आहे. मूलभूत अधिकाराचं आरक्षण संविधानाच्या 15(4) आणि 16(4) कलमानुसार जे आरक्षण आहे, 15(4) नुसार
शैक्षणिक आणि नोकरी विषयक आरक्षण आहे. जर सरकारला वाटलं की एखादा समाज हा मागास आहे तर त्याला विशेष करून त्याच्या उन्नतीसाठी सरकार एक तरतूद करू शकते. आणि म्हणून मग ते 15. तर हे झालं शिक्षणातलं आणि नोकरीमधलं आरक्षण. SC STचा कायदा झालेला आहे, मूलभूत हक्काचा आहे, त्याच्यात बदल करता येत नाही. त्याच्यामुळं मग अडचण आहे यांची. म्हणून आता ओबीसीचं 2 दिवसापासून तुम्ही जाहिरात सगळी वाचत असाल, एक कोर्टाची जाहिरात आहे, कितीतरी पदाची 200-250 पदांची जाहिरात आहे आणि त्याच्यात एकही ओबीसी नाही आहे. शेड्यूल कास्टच्या लोकांचंच, कारण 15% त्यांना कायदा झालेला आहे, त्यांना द्यावंच लागते. शेड्यूल ट्राईबला द्यावंच लागते. ओबीसीचं रिझर्वेशन आहे का तिथे? नाही आहे. का नाही? कारण ओबीसीच्या रिझर्वेशनचा कायदा अजून झालेला नाही. म्हणून आमची लढाई ही ओबीसीचा शेड्यूल झाला पाहिजे आणि ओबीसीचं जे शेड्यूल केवळ आणि केवळ हे जातनिहाय जनगणनेनेच होऊ शकते. आणि म्हणून जातनिहाय जनगणना जर झाली तर आम्हाला संख्या कळेल आणि त्या पद्धतीने मग मी सांगत होतो हे शिक्षणामधलं एक आरक्षण, नोकरीमधलं आरक्षण, त्यानंतर प्रमोशन मधलं आरक्षण, कलम 16(4) प्रमोशन मधलं आरक्षण, त्यानंतर संसदेमधलं आरक्षण. संसदेची जी रचना आहे, संसदेची रचना कशी होते, त्यात मग कशा कशा पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडल्या जातात, तिथे जे आरक्षण आहे हे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबची जे संविधानिक आरक्षण असल्यामुळे आणि कायदा झालेला असल्यामुळे ते द्यावंच लागते. आणि नंतरचं आहे 73व्या घटना दुरुस्तीने मंडल आयोगाचा हा सगळा आवाज जो अधिक बुलंद व्हायला लागला, तर ओबीसीला भटकवण्यासाठी म्हणून तत्कालिक PV नरसिंहराव सरकारने हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण आणलंय. असे एकूण 5 प्रकारचं आरक्षण. त्याचं आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं आरक्षण आणलं, दिलं, चाललं, परंतु डेटा उपलब्ध झाला नाही. तो जो गवळी आहे, जो गवळी ज्यांनी सुप्रीम कोर्टात केस टाकली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणाविरोधात, ओबीसीच्या आरक्षणाविरोधात, तो कोणाचा कार्यकर्ता आहे? तो बीजेपीचा कार्यकर्ता आहे. त्याने केस टाकली. तो गरीब माणूस कुठे सुप्रीम कोर्टात जाणार, वकील उभे करणार? या RSSच्या लोकांनी, बीजेपीच्या लोकांनी त्याला रसद दिली, आर्थिक मदत केली आणि केसला. कारण आधार काय घेतला? डेटाच नाही. मग डेटा कोणता? जात न्याय जनगणना नाही. जात न्याय जनगणना केली पाहिजे होती, केली. कायदा केला, परंतु कायद्याला आधार, कायद्याने तुम्हाला दिलं 10 वर्ष, परंतु कायद्याला आधार नाही. मग कायद्याला आधार झाला पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे ओबीसीच्या आरक्षणाचा, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असल्यामुळं त्याला 27% ते पक्क केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला 27%ला हात लावता येत नाही. म्हणून मग हे काय करतात की ती पदच भरत, दिलंय 27 परंतु पदच भरत नाही. अर्थ काय? काही आरक्षणाला अर्थ नाही. म्हणून हे सगळं समजून घ्या. मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे, ओबीसीनी समजून घेतलं पाहिजे, मराठा सगळ्या तरुणांनी समजून घेतलं पाहिजे. शेड्यूल कास्टचे लोक आज इतके नोकऱ्या मिळवून काय काय 2री 3री पिढी प्रगत झालेली आहे, संपन्न झाली आहे, तर सगळं काय करताय? बाबासाहेबांनी जे संविधान दिलं आहे, त्या लोकशाही दिली आहे, ही लोकशाही वाचली, संविधान वाचलं तर तुमचे हक्क अधिकार अबाधित राहणार आहे. शेड्यूल ट्राईबचे हक्क अधिकार अबाधित राहणार आहे. अल्पसंख्याक जे मुस्लिम, अरे बाबा, संविधानाने असं धर्माच्या आधारावर, RSS वाले काय सांगतात की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. कुठं दिलेलं आहे संविधानाने? काय? जो समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहे त्यांना पुढे येण्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे. शिक्षणामध्ये आरक्षण दिलं पाहिजे, नोकरीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे, म्हणजे त्याला वाटा दिला पाहिजे. मग मुसलमान समाज हा मागास आहे की प्रगत आहे? सगळी जी कामं आहे, हात ठेला, पान ठेला, भाजीपाला, पंचर, अमकी टमकी, सगळी जी कामं आहे, कष्टाची मेहनतीची कामं करतात, शिक्षण नाही. मग हा कष्ट करून स्वतःच्या उपजीविका, स्वतःची हे सगळं करणारा कोण आहे? किती लोक आहे? कोण आहे? म्हणजे मराठ्यांचं आरक्षण, ओबीसीचं आरक्षण मुसलमानांनी हिरवलंय. आम्हाला आजपर्यंत तसं सांगितलं की मुसलमान शत्रू. अरे मुसलमान शत्रू नाही, आमच्यामधलेच लोक आहे. धार्मिक जाचाला कंटाळून यांनी केव्हा तरी ते धर्मांतर केलेलं आहे आणि म्हणून तेही आपलेच बांधव आहे. मात्र ज्यांचं DNA युरोपीय लोकांशी जुळते आहे, ज्यांचं DNA हे पाश्चिमात्य देशांशी जुळते आहे, ते लोक, हे सवर्ण लोक मात्र भारतीय नाही आहे. म्हणून ते सगळे आज एकत्र येऊन तुमच्या आमच्या हक्क अधिकाराला विरोध करताय. हे आपले खरे शत्रू कोण हे समजून घ्या. शत्रू जर जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुमची लढाई
ही योग्य दिशेने राहणार नाही. आणि सवर्ण लोकांचा, ब्राह्मण्यवादी लोकांचा हाच प्रयत्न आहे, RSSच्या लोकांचा हाच प्रयत्न आहे की तुम्ही आपसात लढत राहिले पाहिजे आणि मूलभूत प्रश्न विसरले पाहिजे. असुरक्षित माणूस जोपर्यंत स्वतःला सुरक्षित समजणार नाही तोपर्यंत त्याला त्यांचे हक्क अधिकार कळणार नाही. जोपर्यंत म्हणजे एकतर स्वतःची सुरक्षा आणि पोटा पाण्याचा प्रश्न मिटल्याशिवाय तुम्ही समाजाचा, इतरांचा विचार करणार नाही. मग हे आपल्याला सगळं समजून घ्यावं लागेल. दुसरं पुन्हा सांगतो मी की हे प्रतिनिधित्व आहे, आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे. कोणी असं म्हणत असेल जोपर्यंत या देशात हे वेगवेगळे समाज आहे तोपर्यंत आमचं प्रतिनिधित्व राहील. आमचं प्रतिनिधित्व मंत्रालयात नाही आहे, म्हणजे सचिवालयात नाही आहे. आमचं प्रतिनिधित्व वरच्या उच्च श्रेणी जे निर्णय घेणारे अधिकारी आहेत तिथे नाही आहे. म्हणून आमच्या हिताचे कायदे होत नाही. सगळे एसी मध्ये बसलेले लोक आहे, त्यांच्या हिताचा ते विचार करतात. आणि म्हणून कधी दिसले आहे का तुम्हाला सवर्ण लोक मोर्चा काढताना? सरकार धार्मिक कार्यक्रमासाठी करोडो रुपये खर्च. अरे गंगा साफ झाली का? खर्च किती झाला? धार्मिक उत्सव होतात, कुंभमेळे होतात, हजारो करोड खर्च होते. महिनाभराच्या उत्सवात सगळे ठेकेदार कोण? त्यांचेच लोक. टेम्पररी सगळं बांधकाम होते, पैसे खातात, पुन्हा गब्बर होतात. आता जे खाजगीकरण सुरू आहे, शाळांचं खाजगीकरण, दवाखान्यांचं खाजगीकरण, कंत्राटीकरण. काही लोक म्हणतात की नोकऱ्या कुठे आहे? अरे नोकऱ्या नाहीत, मग कंत्राटीकरण कशाला करताय? नोकऱ्या आहे. तुम्ही सरकारचं प्रत्येक डिपार्टमेंट बघा, प्रत्येक डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे, पोलीसची संख्या वाढली आहे, पंचायत समितीमधले टेबल वाढले आहे, कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे, तहसील ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे, कलेक्टर ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे, कृषी विभागातल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक विभागातल्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. फक्त ते त्याचं कंत्राटीकरण करून कंत्राटदार सवर्ण राहील आणि त्याच्याकडे राबणारे आम्ही SC ST OBC राहू, अशा पद्धतीचं हे षडयंत्र आणि तुमचं आमचं हक्क अधिकार हिरावण्याचं षडयंत्र सुरू आहे. मित्रांनो, तुम्ही हे सगळं समजून घ्या अशी मी विनंती करतो. आणि म्हणून हा आरक्षणाचा लढा आपण सगळे मिळून लढूया. येत्या 26 नोव्हेंबरला, 26 नोव्हेंबर संविधान दिन आहे, आम्ही नागपुरामध्ये ओबीसीचा एक विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. माझं सर्व समाजाच्या SC ST OBC मराठ्यांचा सुद्धा आव्हान आहे की तुम्ही या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा 26 तारखेला नागपूरला. आणि तुम्ही आपली शक्ती दाखवा की आम्ही सगळे एक आहोत. SC ST OBC मायनॉरिटी सगळे एक आहोत. हा संविधानिक हक्क अधिकाराचा लढा आम्ही लढतो आहे. आम्ही आता आपसात लढणार नाही, तर आमचे हक्क अधिकार ज्यांनी हिरावले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही लढणार. हा संदेश या नागपूरच्या मोर्चांनी आपल्याला द्यायचा आहे. तुम्हाला मी निमंत्रण देतो, आवाहन देतो, इन्व्हिटेशन देतो, आग्रहाची विनंती करतो की या मोर्चामध्ये 26 नोव्हेंबरच्या सहभागी व्हा. दीक्षाभूमीपासून निघून आम्ही संविधान चौकात जाणार आहोत. या सगळे सहभागी व्हा. नागपूरचे रोड बंद झाले तरी काही हरकत नाही. शेवटी बसल्या ठिकाणी एका ठिकाणी उभं राहून आपल्याला आवाज हा बुलंद करायचा आहे. आणि SC ST OBC मायनॉरिटी आता संविधानिक अधिकार घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. हे सगळ्या आमचे हक्क अधिकार हिरावणाऱ्या समाजाला ठणकावून सांगायचं आहे. आमचे अधिकार द्या, नाहीतर भारतामधून चालते व्हा, हे ठणकावून सांगायचं आहे. आणि यासाठी आपण सगळे मिळून ही लढाई लढूया. धन्यवाद. पुन्हा मी बहुजन संघटकचं मला या फेसबुक लाईव्ह वर बोलावलं त्याबद्दल मी आभार मानतो. आणि मला माझं फेसबुक लाईव्ह माझं म्हणणं आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. जय भारत, जय संविधान, जय OBC, जय संविधान.